तुमचा स्टॉप लॉस नेहमी हिट होतो का? आणि लगेच मार्केट तुमच्या दिशेमध्ये जायला तयार होतं का? आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. हे नशीब नाहीये, तर हे इन्स्टिट्यूशनल लिक्विडिटी इंजिनिअरिंग आहे. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघणार आहात, की मार्केटचा असा भाग जिथं 90% ट्रेडर्सला जे आहे ते दिसत नाही आणि त्यामुळेच 90% पेक्षा जास्त लोकं जे आहेत ते लॉसेस करताना आपल्याला तिथे दिसतात. नमस्कार, मी डॉक्टर रणजित. आपलं या निफ्टी ट्रेंड यूट्यूब चॅनलवरती तथा फेसबुक इंस्टाग्राम पेजवरती मी सर्वांचं स्वागत करतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे, की रिटेल ट्रेडर नेमकं काय करतो? रिटेल ट्रेडर जो आहे ना, सपोर्टला खरेदी करतो, रेझिस्टन्सला सिंपल सेल करण्याचा प्रयत्न करतो आणि ब्रेकआउटला जी आहे त्याची एंट्री सगळ्यात अगोदर ठरलेली असते. पण थांबा, ही जी चुकी आहे ना, ती प्रत्येकाद्वारे पुन्हा पुन्हा केली जाते आणि त्यामुळं ऑपरेटरला जे आहे किंवा स्मार्ट मनीला किंवा मोठ्या इन्स्टिट्यूटला जे आहे ते एक लिक्विडिटी जी आहे ती त्या माध्यमातून बघायला आपल्याला भेटून जाते. मग इन्स्टिट्यूशन जे आहेत ह्याच बिहेवियरचा त्यांचा शस्त्र किंवा अस्त्र म्हणून ते वापर करतात. मग लिक्विडिटी निर्माण करण्यासाठी ते काय करतात? एक फेक ब्रेकआउट, एक सपोर्टला गेल्यानंतर खरेदीसारखी कॅन्डल केल्यासारखे प्रयत्न किंवा सेलिंगच्या आसपास रेजिस्टन्सला गेल्यानंतर एक सेलिंग सारखा प्रयत्न आणि ते तयार करून लोकांचे स्टॉप लॉसेस कुठं कोणत्या प्रोबेबल झोनला तिथं असू शकतात हे तुम्हाला तिथं पकडले जातात आणि तिथं ते स्वतःची पोझिशन जे आहेत लोकांचे स्टॉप लॉसेस घेतल्यानंतर ते बिल्टअप करताना तिथे दिसतात. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहात, भरपूर वेळापासून चार्ट बघत आहात, तर तिथं बघण्याचा प्रयत्न करा, की प्रोबेबल लोक जे आहेत एक सिंपल मानसिकतेतनं कुठल्या सपोर्टच्या खाली त्यांचे बाईंगचे स्टॉप लॉसेस असतील आणि रेजिस्टन्सच्या आसपास असतील तर कुठल्या लेव्हलच्या वरती त्यांचे सेलिंगचे स्टॉप लॉसेस असू शकतात किंवा जर ब्रेकआउट होतंय ते सस्टेन होतंय का त्याकरता थोडंसं थांबा, घाई करू नका. कारण तुम्ही जर घाई करत बसला तर तिथं तुमचे फसण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त राहणार. कारण ह्या मार्केटमध्ये जो संयम ठेवतो तोच जो आहे खरा विनर असतो. ही गोष्ट लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता दुसऱ्या पार्टकडे जाऊया, ती म्हणजे फुटप्रिंट रिॲलिटी. हे जे ऑपरेटर जे आहेत किंवा स्मार्ट मनी आहेत, बिग प्लेयर्स आहेत, हेज फंड्स आहेत किंवा स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंडची सुद्धा कॅटेगरी आता मार्केटमध्ये येताना आपल्याला तिथे फंड मॅनेजर जे आहेत, ते नेमकं फुटप्रिंटचा एक्स-रे कशा पद्धतीने बघतात. मग त्यांना इथं काय दिसतं? त्यांना हे दिसतं, की बाबा बायर्स किती अग्रेसिव्ह पद्धतीने तिथं त्यांच्या पोझिशन जे आहेत ते बिल्टअप करतायत. दुसरं म्हणजे सेलर्स किती अग्रेसिव्हली आणि कुठं आणि कोणत्या लोकेशनला जे आहे ते त्यांना पोझिशन आउट करून राहिलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं, भलेही तुम्ही खरेदीदार आहात, भलेही तुम्ही सेलर आहात, तुमची लिक्विडिटी जी आहे ती कुठं प्लेस झालेली आहे, याच्यावरती त्यांचा सगळ्यात जास्त फोकस असतो. आणि त्या लिक्विडिटीला ॲब्सॉर्ब करणं, त्या सगळ्या ऑर्डर्स घेणं, म्हणजे त्यांची स्मार्ट एंट्री जी आहे ती तिथं बनत असते. म्हणून आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, की बाबा कोणीतरी मोठा प्लेयर जो आहे तो अपोझिट साइडला जे आहे त्या सगळ्या ऑर्डर जो आहे तो खात असतो, तो घेत असतो, ते लिक्विडिटीला ऑब्झर्व्ह करत असतो. जसं तुम्हाला आता ह्या चार्टवरती दिसत असेल, की बाबा ह्या सपोर्टच्या खाली जर बघितलं, भरपूर काही बायरच्या बायिंगच्या अपॉर्च्युनिटी तिथं आहेत आणि त्या बायिंगच्या अपॉर्च्युनिटी ज्या आहेत, ते स्टॉप लॉसेस जे आहेत, हे स्मार्ट मनी त्याला ट्रॅक ऑन करताय आणि त्याला घेतल्यानंतर मार्केट जे आहे ते रिव्हर्सल करताय फ्रॉम सेलिंग साइड टू बायिंग साइड. याच्या उलट जर तुम्ही ह्या रेजिस्टन्सला बघितलं, ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल, इथं जे आहे एक सिंपल पद्धतीचा एक सेल ऑफ आपल्याला बनताना तिथे दिसतोय. पण त्या सेल ऑफच्या अगोदर बघा शेवटचा जो पुलबॅक आलाय, तो का बरं आलाय? कारण प्रोबेबल लोकांनी तिथं सेल करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सेल करण्याच्या अगोदर त्यांनी त्यांचे स्टॉप लॉसेस जे आहेत ते जवळ ठेवले होते. एकदम टाईट ठेवलेले होते किंवा ते त्यांच्या रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने ठेवले होते. परंतु ती गोष्ट ज्यावेळेस होती, त्यावेळेस त्या स्मार्ट मनीला जर आपण फॉलो जर केलं, तर ऑटोमॅटिकली आपल्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी जी ती होताना तिथं दिसू शकते. आता तिसरा महत्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजे डेल्टा. तर डेल्टा फक्त एक नंबर नाहीये आणि कुणी जर डेल्टाच्या बेसिसवरती जर ट्रेड करतोय, तो सुद्धा काही प्रमाणात चूक करतोय. परंतु ह्या डेल्टाचा ॲज अ रिटेल ट्रेडर किंवा लिमिटेड इन्फॉर्मेशन ॲब्झॉर्बर म्हणून आपल्यासाठी काय उपयोग होऊ शकतो, त्याबद्दल थोडं बोलूयात. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये मोमेंटम आहे, त्यावेळेस प्राइस वरती जाते. परंतु डेल्टा जो आहे तो वाढत नाहीये किंबहुना तो कमी-कमी होताना दिसतोय. याचा अर्थ असा आहे, की बाबा त्या पर्टिक्युलर याच्या सिनारिओमध्ये त्याच पर्टिक्युलर सीनमध्ये डेल्टा जो आहे तो वीक आहे म्हणजे तो एक फेक ब्रेकआउट किंवा फेक ब्रेकडाउन जो आहे तो आपल्याला होताना दिसतं. म्हणून समजून घ्या जी काही कुठली मूव्ह वरच्या बाजूला बुलिश साइडला होते किंवा बेरीज साइडला होते, त्या गोष्टीकडे जे आहे ते आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं ठरतं. चौथं जे पॅरामीटर जे सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे व्हॉल्यूम प्रोफाइल. मार्केट जे आहे ते रँडमली मूव्ह अजिबात करत नाही. तुम्हाला वाटतंय म्हणून मार्केट वरती जातंय किंवा तुम्हाला वाटतंय म्हणून मार्केट खाली जातंय. अजिबात तशी गोष्ट जी ती होत नाही. ही गोष्ट लक्षात राहून द्या.
मार्केट जे आहे ते लिक्विडिटी झोन्स मध्ये मूव्ह करतं. आता हे लिक्विडिटी झोन्स म्हणजे काय? जिथं सगळ्यात जास्त लोकांचे स्टॉप लॉसेस जे आहेत ते प्लेस झालेले आहेत. खरेदी साईडचे किंवा सेलिंग साईडचे. ते ऑर्डर जे आहे ते घेणं हे एक सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला तिथं बनताना तिथं दिसतो आणि त्याकडे आपण लक्ष देणं हे एक महत्वाचं आहे. म्हणून जनरली HVN म्हणजे काय? हाय नोड्स व्हॅल्यूज ज्या आहेत, लो नोड्स व्हॅल्यूज आहेत आणि त्या खालोखाल ज्या आहेत पॉइंट ऑफ कंट्रोल आहे. म्हणून या छोट्याशा गोष्टी जर तुम्ही फोकस करत असाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं लक्षात येतं की बाबा इन्स्टिट्यूशन जे आहे ते कोणाबरोबर खेळतंय आणि कशा पद्धतीने ते नादी लावण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला करताना तिथे दिसतं. चौथा महत्वाचा मुद्दा त्यामधल्या जो की चौथ्या मुद्द्यामध्ये व्हॉल्यूम प्रोफाइलचा कसा वापर करायचा तो आपण बघूयात. तर पाचवा हा आहे की एंट्री मॉडेल नेमकं काय? एंट्री मॉडेल मध्ये काय आहे की परफेक्ट सेटअप केव्हा तयार होतो माहितीये? जेव्हा लिक्विडिटी स्वीप होतो, जेव्हा त्याचं ऍब्झॉर्प्शन होतं, जेव्हा इम्बॅलन्स जो आहे तो क्रिएट होतो, त्याबरोबरच त्या इम्बॅलन्स मध्ये पीओसीचं रिक्लेम होणं गरजेचं आहे की जिथं सगळ्यात जास्त खरेदी विक्रीचे लेवल जे आहेत ते जनरेट होत आहेत त्याबरोबर मध्येच डेल्टा कन्फर्मेशन सुद्धा महत्वाचं आहे. फक्त किंमत वाढते आणि डेल्टा वीक आहे म्हणजे ती एक फेक मूव्ह होताना दिसते. भले ती अप साइड आहे किंवा डाऊन साइड आहे. म्हणून एंट्री जी आहे ती इथंच मिळते जेव्हा केव्हा आपल्याला प्रॉपर 3-4 गोष्टीचं कन्फर्मेशन जे आहे बांधताना ते दिसतं. म्हणून रिटेल ट्रेडर जे आहेत ना, इंडिकेटर्स पाहतात. स्मार्ट मनी जे आहे ते लिक्विडिटी पाहतो आणि लिक्विडिटी बरोबर त्याचे जे बाकीचे जे पॅरामीटर जे आहेत ना, त्यांना तो कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि हाच एक सगळ्यात मोठा डिफरन्स असतो. त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हाच फरक आहे एका विनर मध्ये आणि लुजर मध्ये. पटलं तर बघा आणि ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं असेल तर त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. त्या लिंकद्वारे जे आहे ते तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता आणि वेगवेगळ्या वेबिनार्सला जे वेळोवेळी जॉईन होऊ शकता. तर कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. जर Instagram पेजवरती किंवा Facebook पेजवरती ह्या व्हिडिओला तुम्ही बघत असाल तर ह्या पेजला फॉलो करायला किंवा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.